आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. सासवड येथील पीडित मुलीच्या कुटुंबास आमदार चित्रा वाघ यांची भेट. सातारा जिल्ह्यातील सासवड येथील पीडित मुलीच्या कुटुंबियांची आमदार चित्रा वाघ यांनी आज भेट घेतली. या प्रसंगी बोलताना चित्राताई वाघ म्हणाल्या, या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाईल आणि त्यास फाशीची शिक्षा होईल, यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी आमदार मनोजदा घोरपडे यांच्या आई व माजी जिल्हा परिषद सदस्य सौ मंगलाताई घोरपडे यांच्या हस्ते 1 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. ही आर्थिक मदत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत देण्यात आली. यावेळी समताताई घोरपडे, सुरभी भोसले आदींसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. मला कोणाचं काय नको, कष्ट करून खातोय मी. माझ्या 2-3 मसऱ्या येते, 2 बैल येते, करतोय खातोय. मला कोणाचं काही नको. शिव आशीर्वाद आहे, हेच मला बासात पुष्कळ. फक्त त्याला फाशीच व्हावी एवढीच विनंती आहे. फाशीच होणार, बाकीचं काही मला कोणाचं नको, मदत नको, काय नको. फक्त त्याला फाशी ही झालीच. फक्त ह्याच्यावरती दुसरा वाघ जन्मू नाही. आणि ती फाशी झाल्यानंतर या दुनियाला कळायला पाहिजे वाघ ह्यो गेला म्हणून, आणि दुसरा त्याच्यावरती वाघ पैदा व्हायला नको. असं काहीतरी बनवायला पाहिजे शासनाने की सारखं सारखं काय होतं प्रत्येक ठिकाणी आपल्या भारतामध्ये काय होतंय, दुसरी काय अपेक्षा नाही. आम्ही रोजगार करून खातोय, परत का उभा होतोय तो नराधम. त्यांच्या पुरुषांच्या डोक्यावर म्हणजे असं मनात का भीती वाटत नाही की आपण असं केलं तर आता जावं सध्या लागतं. पोरी शाळेत जायचं म्हणजे एक भेटते त्या. सगळी घाबरायला लागले. एका पोरीने तिच्या वर्गातल्या पेपर निकाल दिलं नाही, त्याचा सध्या आजारी पडले, ताप वगैरे म्हणजे तिच्या रंगातल्या येत्या जात्या 60-70 पोरी आहेत, त्या पोरी आजारी पडल्यात. ते म्हणले आम्ही पेपर निकाल येणार नाही, अशी कंडिशन झाली. मग आपलं तुम्हीच बघा काय करायचं काय नाही. आम्ही जास्त काय सांगू शकत नाही. त्याला फाशी तर होणार, चांगले वकील व्यवस्थित करायला पाहिजे. मी पोलिसांशी पण बोलली आहे, यावेळेला सुटणार नाही. एक त्याने पचवलं, त्याच्यातून तो बाहेर आला आणि परत त्याने येऊन जे आता केलंय ना, आता तो मेल्याशिवाय काय वाचत नाही. फाशी तर त्याला होणार 100%. मॅडम, हेच कृत्य त्यांनी पोलिसांनी पाठीमागे केलं तर आज ही मुलगी गेलीच नसती. ती किती दिवसांनी आली बाहेर. त्याच्यामध्ये पुरावे असतात, तुमच्या माझ्या भावना. एक आई म्हणून माझी भावना काय, हरामखोराला नागडं करून इथे गोळ्या घाला, तेव्हा आम्हाला बरं वाटेल. पण आपल्याला कायदा आहे ना, कायद्याच्या पुढे तुम्ही आणि मी आहे का, सांगा मला तुम्ही. त्यामुळे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला कसा न्याय मिळेल ते बघायला पाहिजे. पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने पुरावे गोळा केलेले. ते म्हणले, तेही मला म्हणले, ताई यावेळेला सुटत नाही तो, अजिबात सुटत नाही. पण हीच गोष्ट त्यांनी 1.5 वर्षापूर्वी केली असती ना, तर आर्याचा जीव गेला नसता असं आम्हाला वाटतंय. बरोबर आहे. त्यावेळेस मॅडम मी तिच्यावर गायब झाली, त्यावेळेस संशय म्हणून मी सांगितलं सापडला. आता नाही, 1-1.5 महिन्यात सापडला. याच्यामध्ये पुरावे नाही, पण ती गायब झाली, शोधू शकले नाही. त्यामुळे यावेळेला सुटत नाही, यावेळेला पक्का सुटत नाही, एवढं तुम्हाला सांगायचं संशय. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.